जय शंभूराजा मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपवर एक छोटंसं अपडेट्स आलं, जसं की तुम्हाला माहिती होतं की व्हॉट्सअपमध्ये जी की आपण आपल्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तिथे एक लिंकचा एक नवीन ऑप्शन आलता। तिथे आपण काय करतो, इन्स्टाग्रामची लिंक आहे ते ॲड करू शकत होतो, पण आता तिथे एक नवीन ऑप्शन अपडेट्समध्ये ॲड झालं, म्हणजे व्हेरीफाय लिंक। मग बरेचसे जण मला कमेंटसुद्धा केले व्हेरीफाय लिंक म्हणजे काय आणि कशाबद्दल व्हेरीफाय करायचा आणि याचा अर्थ काय, सगळं काय डिटेल्समध्ये सांगा। त्यामुळे व्हिडिओ आहे तो लास्टमध्ये नक्की पहा। व्हिडिओ एकदम छोटा झाला आहे कारण की एक छोटंसंच हे अपडेट्स आहे आणि जास्त इम्पॉर्टंट सुद्धा अपडेट्स नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हेरीफायचा अर्थ काय, व्हेरीफाय का आला, जसं की तुम्ही कोणतेही बघितलं असेल, जसं की तुम्हाला ते इंस्टाग्राम आयडी सुद्धा व्हेरीफाय करता येते, तुम्हाला माहिती आहे। परत आपले यूट्यूबचे जे चॅनल असेल ते सुद्धा व्हेरीफाय होतं, फेसबुक सुद्धा व्हेरीफाय करता येतं, व्हॉट्सअपला सुद्धा ते व्हेरीफाय करता येतं, म्हणजे ब्लूटिक येते। मग ही व्हेरीफायचा ह्याचा अर्थ काय सगळं काय सांगतो, त्यासाठी आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलं। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे जे की अपडेट्स आहे एकदम छोटं अपडेट आहे आणि हे अपडेट जर तुम्हाला भेटलं नसेल तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला याचा व्हॉट्सअप असेल ते तुमचं अपडेट्स करून घ्यायचा। अपडेट्स केल्यानंतर सगळ्यात पहिले जे की व्हॉट्सअप असेल ते मी ओपन करून घेतो, जसं की आता व्हॉट्सअप विषयातून मी ओपन केलं आहे। त्यानंतर तिथे थ्री लाईनवर क्लिक केलं, सेटिंगमध्ये गेलं, त्यानंतर तिथे प्रोफाईलवर जर तुम्ही क्लिक केलं आणि प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर बघू शकता येथे तुम्हाला लिंकचा ऑप्शन भेटेल, बघू शकता हा लिंकचा ऑप्शन आहे। ओके, या लिंकच्या ऑप्शनवर इथे क्लिक करायचा आणि त्यानंतर येथे एक बघू शकता व्हेरीफाय लिंक, इथे इंस्टाग्रामची आयडी आहे ती मी लिंक केलं आहे, बघू शकता येथे क्लिक केलं समजा तर येथे बघू शकता अशामध्ये एडिट सुद्धा करू शकता, रिमूव्ह सुद्धा करू शकता। एडिटवर क्लिक केलं तर इथून तुमची जी की इंस्टाग्राम आयडी असेल ते तुम्ही इथून टाकू शकता आणि सेव्ह करू शकता। ओके, इथून जसं की आता आपण सेव्ह केलं आहे, पण येथे नवीन एक ऑप्शन ॲड झाला व्हेरीफाय लिंक, त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर अशामध्ये तुम्हाला नवीन इंटरफेस येतो, म्हणजे बघू शकता अशामध्ये नवीन ऑप्शन्स येतात। ओके, इथे बघू शकता येस व्हेरीफाय लिंक आले आणि नो इथे बघू शकता नॉट नाव, म्हणजे की एक तर तुम्हाला जर करायचं नसेल तर नॉट नाववर क्लिक करू शकता, म्हणजे की व्हेरीफाय होणार नाही। जर व्हेरीफाय करायचं असेल तर यावर क्लिक करून येथून येस व्हेरीफाय लिंक। पण सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या व्हेरीफाय लिंक म्हणजे काय, जसं की समजा जसं की आता सांगतो तुम्हाला तुमची जी की आहे इथे आयडी कोणाची दुसरी तुम्ही आयडी इथे ॲड करू शकत होता, जसं की तुमच्या मित्राची कोणाची। पण आता जर समजा तुम्हाला तुमची स्वतःची आयडी ती जर तुम्ही ॲड केली आणि समोरच्या व्यक्तीने जर तुमच्या प्रोफाईलवर जाऊन तर ती बघितलं तर समोरच्या व्यक्तीला समजणार, जर तुम्ही व्हेरीफाय केलं असेल की ही तुमची स्वतःची आयडी आहे इंस्टाग्रामची हे समजणार आहे। दुसऱ्याची ॲड केली तर तुम्हाला काय करावं लागणार, ती व्हेरीफाय करावी लागते। व्हेरीफाय कशा पद्धतीतून करायची हे सगळ्यात पहिले तर समजून घ्या। व्हेरीफाय करण्यासाठी काय लागतं, सगळ्यात पहिले तर तुमचं जे की फेसबुकला ही जॉईन, जसं की आपण फेसबुकला इन्स्टा जॉईन करतो। ओके, तशा पद्धतीने तुम्हाला व्हॉट्सअप जी काय इन्स्टाला जॉईन असणं गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्ही व्हेरीफायवर क्लिक करता येस इथून व्हेरीफाय लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्यानंतर लोडिंग येणार आहे आणि त्यानंतर मला इतके सारे जे की सगळे अकाउंट्स माझे दावलेत, कारण की हे जे की व्हॉट्सअपचा नंबर आहे याला सगळे अकाउंट्स माझे जॉईन आहेत। जर तुमचे कोणते कोणते जॉईन्स असतील ते सगळे तुम्हाला इथून दिसून जातील, जसं की एक नंबरची माझी जी की आयडिया बघू शकता इथून अशामध्ये ते जॉईन आहे। त्यामुळे तुम्हाला मी सांगतो जी की तुमच्या मित्रात जर तुम्ही ते जॉईन केली असेल तर ती की त्याचा नंबर जर तुमच्याला जर जॉईन नसेल तर ते होऊ शकत नाही, म्हणजे व्हेरीफाय होतच नाही। आणि अशा पद्धतीने तुम्ही जर इथून बघू शकता इथे मी कंटिन्यू जर क्लिक केलं, बघू शकता इथे कंटिन्यूचा ऑप्शन आहे, यावर क्लिक केलं, बघू शकता इथून व्हेरीफाय जी की आहे सक्सेसफुली झालेलं आहे, बघू शकता। म्हणजे की बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे नाव पण चेंज झालं, बघू शकता व्हेरीफायचं इथून अशा पद्धतीने। ओके, याच्यावर जर मी क्लिक केलं तर बघू शकता इथून जर ह्याच्यावर क्लिक केलं तर बघू शकता तुम्ही इथून जी की आहे डायरेक्ट इथून जर एडिट करायला गेला काही सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही रिमूव्ह करू शकता। इथून बघू शकता चेक इंस्टाग्राम प्रोफाईलचा नवीन इथे डायरेक्ट जी की ह्याच्यावर क्लिक केलं तर बघू शकता अशा पद्धतीने डायरेक्ट इंस्टाग्रामच ओपन होणार आहे। ओके, कशासाठी हे होणार आहे सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, कारण की हा माझा मोबाईल नंबर आहे, इंस्टाग्रामला लिंक आहे। तुमचा जे की मोबाईल नंबर आहे तो इंस्टाग्रामला लिंक असेल तर तुम्ही व्हेरीफाय करू शकता, अन्यथा व्हेरीफाय करू शकत नाही। व्हेरीफाय केल्यानंतर डायरेक्ट जी की बघू शकता अशामध्ये नाव चेंज होणार आहे आणि इथून जी की समोरच्या व्यक्तीला सुद्धा लगेच समजणार की हो ह्याची आयडी आहे बाबा ह्याने व्हेरीफाय केलेली आहे, म्हणजे ह्याची स्वतःची आयडी आहे हे त्याला समजणार आहे ज्यावेळेस तो प्रोफाईलमध्ये जाऊन बघेल। अशा पद्धतीतून जी की आहे प्रत्येकाला समजणार आहे तुमची। आणि इथून आयडी जर तुम्हाला रिमूव्ह सुद्धा करू शकता, इथून लाईनवर क्लिक केलं तर रिमूव्ह लिंकवर जर इथून क्लिक केलं बघू शकता लिंक जिथून केलं तर बघू शकता इथून रिमूव्ह झालं। त्यानंतर या प्लस बटनवर तुम्ही क्लिक करू तुमची आयडी आहे, इथून व्हेरीफाय ॲडवर क्लिक केलं तर डायरेक्ट जी काय इंस्टाग्राम अशामध्ये हे होणार आहे, इथून तुमची आयडी सिलेक्ट करून कंटिन्यू करून तुम्ही इथे ॲड करू शकता जर तुम्हाला करायची असेल तर। अशा पद्धतीने एकदम छोटं अपडेट्स आहे, हे लिंकचं जास्त काय मोठं नाही, फक्त याने जी के आहे व्हेरीफाय करण्यासाठी दिलं आहे, म्हणजे की हे तुमचं स्वतःच आहे असं समोरच्या व्यक्तीला समजावं, कारण की तुमचा नंबर जर तुमच्या इंस्टाग्रामला जॉईन असाल तरच तुम्ही व्हेरीफाय करू शकता। याचा दुसरा काही सुद्धा अर्थ होत नाही, फक्त याने त्यासाठीच अपडेट्स आणलं, एकदम छोटं अपडेट्स आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।